नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत. आपण काल पण बघितले की कांद्याच्या बाजारभावांमध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे. बांगलादेशमध्ये सुद्धा कांद्याची बऱ्यापैकी म्हणजे मागणी होतीये. बांगलादेशामध्ये सुद्धा बऱ्यापैकी कांद्याची आवक त्यांना कमी आहे. आपली निर्यात बंदी म्हणजे निर्यात बंद झाल्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात कांद्याची म्हणजे आपण काय म्हणतो कमी भासते. बघू त्यानुसार आपल्याही महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आणि किती दरापर्यंत कांद्याला भाव दिला गेलेला आहे. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजची तारीख आहे 13/11/2025. सगळ्यात पहिले अगोदर कोल्हापूर बघणार आहोत आपण. कोल्हापूरला 3669 क्विंटलची कांद्याची आवक होती. त्यांनी कमीत कमी दर हा 500 रुपये दिला, जास्तीत जास्त दर हा 2000 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1000 रुपये दिला. तसेच छत्रपती संभाजीनगरला 4135 क्विंटलची कांद्याची आवक होती. कमीत कमी दर हा 500 रुपये, जास्तीत जास्त दर हा 1600 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1050 रुपये मिळाला. त्याचबरोबर चंद्रपूर गजवडला 370 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव हा 3500 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 2500 रुपये मिळाला. त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 9868 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1900 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1300 रुपये. त्याचबरोबर खेड चाकणला 260 क्विंटलची कांद्याची आवक झाली. तिथे कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये दिला गेला. साताऱ्याला 200 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव त्यांनी 1500 रुपये दिला, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1750 रुपये. त्याचबरोबर नागपूरला 2360 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. त्यांनी कमीत कमी भाव हा 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव हा 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1600 म्हणजे 1600 रुपये दिला. त्याचबरोबर सांगली फळे भाजीपाल्याला 1735 लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव त्यांना 500 रुपये, जास्तीत जास्त भाव हा 1900 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1200 रुपये मिळाला. तसेच पुणे खडकी येथे 23 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव हा 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1100 रुपये मिळाला. तसेच पुणे पिंपरी येथे 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. त्यांनी कमीत कमी भाव 1400 रुपये दिला, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1500 रुपये. त्याचबरोबर पुणे मोशी येथे 1197 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1100 रुपये मिळाला. त्याचबरोबर मंगळवेढ्याला 13 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव हा 200 रुपये, जास्तीत जास्त भाव हा 600 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 500 रुपये मिळाला. तसेच नागपूरला 1000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2175 रुपये. त्याचबरोबर लासलगावला 6540 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1525 रुपये मिळाला. मनमाडला 1500 क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव हा 200 रुपये मिळाला, जास्तीत जास्त भाव 1550 रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव आहे 1350 रुपये मिळाला. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंतला 14200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. कमीत कमी भाव त्यांनी 500 रुपये, जास्तीत जास्त 2130 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1500 रुपये दिला. त्याचबरोबर भुसावळला 42 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1200 रुपये दिला. मित्रांनो, अशा प्रकारे आपण कालच्या बाजारभावांपेक्षा आजचे बाजारभाव काय होते तेही आपण बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारू शकता. कमेंट मध्ये विचारले तर मी प्रश्नांची उत्तर देण्याचे नक्कीच प्रयत्न करीन. आणि अजून कोणत्या पिकांचे जर बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.